आपला प्रश्न पहिला आहे पहा, क्षार आणि पाणी याचं प्रामुख्याने श्वसन करण्याचं काम शरीरात कोणता अवयव करतो? पहा, पाण्याचं आणि क्षारचं श्वसन करण्याचं काम हे शरीरात कोणता घटक करतो? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. हा प्रश्न आहे, हा महत्वाचा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, मोठे आतड्यांचं काम आहे काय? क्षार आणि पाणी यांचं श्वसन करणं. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा गतिविषयक डॅश नियम लागू होतो. म्हणजे आपल्याला प्रश्न असा आहे, पहा, जे जेट विमान आहे याची जी उड्डाण आहे त्याला न्यूटनचा गतिविषयकचा कितवा नियम म्हणजे कोणता नियम हा लागू होत आहे? याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तिसरा नियम हा लागू होत आहे. कशाला? जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा तिसरा गतिविषयक नियम. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 आहे, भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या थोर क्रांतिकारांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आलेली आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, हा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे. या प्रश्न असा आहे पहा, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या थोर क्रांतिकारकांना कोणत्या वर्षी फाशीची शिक्षा झालेली आहे? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, 1931 साली या तिघांना म्हणजे 3 क्रांतिकारकांना भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आलेली आहे 1931 साली. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, हैदराबाद संस्थानातील रजाकार संघटनेचा प्रमुख खालीलपैकी कोण होता? याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, कासिम रजवी. हा जो आहे हा हैदराबाद संस्थानातील रजाकार संघटनेचा प्रमुख होता. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 5 आहे, गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म हे ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिले आहेत? मित्रांनो, आपल्याला दरवर्षी पहा पुस्तक आणि त्याचे लेखक लक्षात ठेवायचे. पुस्तक, ग्रंथ आणि लेखक, पुस्तक आणि त्याचे लेखक यावरती आपल्याला जवळपास दरवर्षी 2 ते 4 मार्क्ससाठी हा प्रश्न विचारण्यात येत आहे. तर आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक मिळेल, त्या ठिकाणी आपण जवळपास 50 पुस्तकं आणि त्यांचे लेखक आपण पाहू शकता. तर यामध्ये पहा प्रश्न आहे, गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा आसूड तसेच सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, महात्मा फुले यांनी लिहिलेले ग्रंथ आहेत गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड आणि सार्वजनिक सत्यधर्म. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळालेला आहे? पहा, हडप्पा संस्कृतीमध्ये जे नांगरलेली शेती आहे याचा पुरावा मिळाला आहे. तो खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मिळाला आहे? आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. इतिहासावरील हा महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, कालीबंगन या ठिकाणी हडप्पा संस्कृतीमधील नांगरलेली जी शेती आहे त्याचा पुरावा मिळाला आहे. पर्याय क्रमांक 2, कालीबंगन. प्रश्न क्रमांक 7 आहे, पंचशील करारावर सर्वप्रथम सही करणारे 2 देश कोणते आहेत? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, हा इतिहासामध्ये हा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे. तर पहा प्रश्न, पंचशील करार जो झाला यामध्ये सर्वप्रथम सही करणारे 2 देश कोणते आहेत? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, भारत आणि चीन या 2 देशांनी पंचशील करारावर सर्वप्रथम सही करणारे देश ठरले आहेत, भारत आणि चीन. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 8 आहे, प्राणहिता हा कोणत्या 2 नद्यांचा एकत्रित प्रवाह आहे? पहा, खालीलपैकी अशा कोणत्या 2 नद्या एकत्र मिळाल्याच्या नंतर प्राणहिता हा प्रवाह तयार होतो म्हणजे प्राणहिता तयार होते? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. मित्रांनो, महत्वाचा प्रश्न आहे. नदी प्रणाली हा जो विषय आहे यावर हा महत्वाचा प्रश्न आहे, नदी प्रणालीवरती. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, वर्धा आणि वैनगंगा या 2 नद्यांचा एकत्रित प्रवाह म्हणजे प्राणहिता आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, भारतातील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे? भारतातील सर्वोच्च शिखर आपल्याला सांगायचं आहे. कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, K2 हे जे आहे हे भारतातील सर्वोच्च शिखर आहे. लक्षात ठेवायचे, जगातील जे सर्वोच्च शिखर उंच आहे, जगातील सर्वात उंच शिखर हे जे आहे हे माउंट एव्हरेस्ट आहे आणि भारतातील सर्वोच्च शिखर जे आहे ते आहे K2. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 10 आहे, भारतात रब्बी हंगामात सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या पिकाखाली असते? पहा, भारतामध्ये रब्बी हंगाम जो आहे त्यामध्ये सर्वात जास्त जे क्षेत्र आहे ते कोणत्या पिकाखाली येतं? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे शेतीविषयी. याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, गहू या पिकाखाली भारतात रब्बी हंगामात सर्वात जास्त क्षेत्र असतं गव्हामध्ये. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 11 आहे, सौरशक्ती आणि ऊर्जा शक्ती या संदर्भात अग्रेसर असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते आहे? मित्रांनो, हा प्रश्न आहे पहा इम्पॉर्टंट आणि हा जो प्रश्न आहे हा आपल्याला भूगोलावरती हा प्रश्न विचारला येतो. पहा, सौरशक्ती आणि ऊर्जा शक्ती या संदर्भात सर्वात अग्रेसर असलेलं महाराष्ट्रातील जिल्हा किंवा ठिकाण कोणतं आहे? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे.
याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 औरंगाबाद. हे जे शहर आहे हे सौरशक्ती आणि ऊर्जा शक्ती या संदर्भात अग्रेसर असलेलं महाराष्ट्रातील एक ठिकाण आहे औरंगाबाद. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 12 आहे फळसिंचन पद्धतीचा अवलंब धुळे जिल्ह्यात कोणत्या नदीवर करण्यात आला आहे. हा जो प्रश्न आहे नदी प्रणालीवरतीच महत्त्वाचा प्रश्न आहे. तसेच हा प्रश्न आपल्याला भूगोलामध्ये विचारला जातो. पहा फळसिंचन पद्धतीचा अवलंब धुळे जिल्ह्यात कोणत्या नदीवरती करण्यात आला आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 पांझरा नदीवरती फळसिंचन पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे आणि पांझरा नदी जी आहे ती धुळे जिल्ह्यात येते. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे पहिली पंचवार्षिक योजना डॅश यांच्या प्रतिमानावर आधारित होती. पहा जी सर्वात पहिली पंचवार्षिक योजना झाली ती कोणाच्या प्रतिमानावर आधारित होती. आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. पंचवार्षिक वर हा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण यावरही प्रश्न विचारण्याची आपल्याला दाट शक्यता असते. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हेरॉल्ड डोमर यांच्या प्रतिमानावर आधारित होती पहिली पंचवार्षिक योजना. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 14 आहे नॉर्मन बोरलॉग अवॉर्ड खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल दिला जातो. कोणता आहे अवॉर्ड पहा नॉर्मन बोरलॉग अवॉर्ड. हा कोणत्या क्षेत्रातील जी स्पेशल म्हणजे विशेष कामगिरी करतो त्या व्यक्तीला हा दिला जातो. आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शेती क्षेत्रामध्ये जो विशेष कामगिरी करतो त्याला नॉर्मन बोरलॉग अवॉर्ड हा दिला जातो. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे सत्यमेव जयते हे घोषवाक्य म्हणजेच बोधवाक्य डॅश या प्राचीन भारतीय ग्रंथातून घेतलेला आहे. मित्रांनो हा प्रश्न पोलीस भरतीसाठी पहा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पहा प्रश्न सत्यमेव जयते हे जे बोधवाक्य आहे हे प्राचीन भारतातून एका ग्रंथातून घेतलेला आहे. तो ग्रंथ कोणता आहे आपल्याला कमेंट करून सांगायचा आहे. यावर आपल्याला प्रश्न महत्त्वाचे असतात. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मंडूकोपनिषद या भारतीय ग्रंथातून सत्यमेव जयते हे घोषवाक्य किंवा बोधवाक्य घेण्यात आलं आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 16 आहे राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश करता येतो. पहा राज्यसभेचे पहिले अध्यक्ष असं कोणाला ओळखलं जातं त्यांची ओळख करता येईल किंवा त्यांचा नामनिर्देश करता येईल. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून ओळखले जाते. पर्याय क्रमांक 3 यांचं उत्तर आहे. मित्रांनो आपला व्हिडिओचा हा शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 17 घटनेतील कोणत्या कलमान्वये घटक राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करता येते. हा जो प्रश्न आहे पहा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. भारतातील कोणत्या कलमान्वये घटक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट ही घोषित करता येते. आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 कलम 300 यानुसार घटक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट ही लागू करण्यात येते. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत. जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे. तर टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी आपल्याला जवळपास 300 ते 400 PDF नोट्स मोफतपणे मिळणार आहेत. तसेच चालू घडामोडी 2021 वर देखील काही आपण प्रश्न किंवा नोट्स आपण त्या ठिकाणी नेहमी अपलोड करत आहोत. तर भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.